सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील अतिक्रमणावर सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत आज शनिवारी नई जिंदगी परिसरातील नवजीवन शाळेवर कारवाई केली। या कारवाईवेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। नवजीवन शाळेच्या आवारातील व शेजारील अतिक्रमित बांधकाम, शेड तसेच रस्त्यालगत उभारलेले लोखंडी आणि सिमेंटचे बांधकाम या मोहिमेत हटविण्यात आले। महापालिकेच्या पथकाने जेसीबीच्या साहाय्याने ही कारवाई पार पाडली। काही स्थानिक नागरिकांनी शाळेच्या व्यवस्थापनाकडून कारवाईला विरोध करण्यात आला, मात्र पोलिसांच्या उपस्थितीत शांततेत ही कारवाई संपन्न झाली। शहरातील रस्ते मोकळे करणे, वाहतुकीस अडथळा ठरणारी आणि सार्वजनिक जागेवर बेकायदेशीरपणे उभारलेली संरचना हटविणे हा अतिक्रमण मोहिमेचा उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। या कारवाईत अतिक्रमण विभागाचे निरीक्षक, अभियंते, पोलीस अधिकारी, महापालिका कर्मचारी उपस्थित होते। या कारवाईनंतर काहींनी महापालिकेच्या निर्णयाचे स्वागत केले, तर काहींनी शाळेच्या अडचणीचा विचार करण्याची मागणी केली। या कारवाईवेळी अतिक्रमण विभाग प्रमुख हेमंत डोंगरे, कनिष्ठ अभियंता सुफियान पठाण, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते।